तुम्ही फक्त ऑटो चालकांवर ही जबरदस्ती का, फक्त ऑटो चालकांवर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट का तो गरीब आहे म्हणून ज्यांनी केलं आहे ह्या सरकारने, तुमच्या विधानसभेच्या अध्यक्षाला मराठी येत नाही, ती पण वाचून येत नाही, त्याला पहिले मराठी शिकवा ना. हमारे मराठी येते, मराठी वालों के साथ में मराठी बात करें, उर्दू वाला आएंगे उसके साथ में ऐसी बात करेंगे. जो बसणारा पॅसेंजर आहे तो माझ्याशी मराठीत बोलतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यातील जे ऑटो चालक आहेत त्यांना मराठी यावं अशी सक्तीचा एक निर्णय जो आहे तो महाराष्ट्र सरकारने घेतलेला. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नितीन भाऊ मोहोळ आहेत, जे अमरावती जिल्हा ऑटो युनियनचे अध्यक्ष आहेत. भाऊ, काय सांगाल, एकूण तुम्ही या निर्णयाला विरोध केलेला आहे, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? हे बघा, असं आहे की तुम्ही फक्त ऑटो चालकांवर ही जबरदस्ती का, फक्त ऑटो चालकांवर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट का तो गरीब आहे म्हणून तुमच्या ज्यांनी केलं आहे ह्या सरकारने, तुमच्या विधानसभेच्या अध्यक्षाला मराठी येत नाही, ती पण वाचून येत नाही, त्याला पहिले मराठी शिकवा ना. आणि माझं असं म्हणणं आहे की माझ्या ऑटो चालकांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जो बसणारा पॅसेंजर आहे तो माझ्याशी मराठीत बोलतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी माझ्या ऑटोवाल्याला तो विचारतो, चलोगे क्या, माझा ऑटो म्हणतो हां, त्याच्यानंतर तो म्हणतो कितना पैसा लेंगे, तर माझा ऑटोवाला म्हणतो 10 रुपये या 10 रुपया. मग ह्याच्यापेक्षा जास्त संभाषण होतं का त्याचं? किंवा तो म्हणतो नाही ज़्यादा हो रहा है, तो बोलतो 5 रुपये देऊ, त्याच्यापेक्षा जास्त काय. आणि तो एकदा पॅसेंजर मागे बसला की तो काय त्याच्याशी गप्पा मारतो का, कौटुंबिक गप्पा म्हणा किंवा राजकारणाच्या, तो बिचारा ऑटो चालवतो आणि त्याचा पॅसेंजरला सोडून देतो. तेवढ्यासाठी तुम्ही एवढा मोठा खर्च करताय मूर्खासारखा का, तर तुमचं ध्यान भटकवायसाठी. तुम्ही आमच्या ऑटोमध्ये इथेनॉलचं पेट्रोल टाकता, ते ऑटो खराब होऊन राहिले, त्याच्याबद्दल काही नाही. त्याचा ऑटोचं इन्शुरन्स 10,000 रुपये बिचारायचं, त्याचा पूर्ण ऑटो विकला तर त्याला तुम्ही जास्तीत 25,000 रुपये त्याच्या येतील, आणि त्याला तुम्ही 10,000 रुपयेचा टॅक्स आहे, वाटेल तेवढा फाईन मारता. आता आमची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी 10,000 रुपये फाईन मारायला लागले हो. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या 12 लाख ऑटो आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये 26-27 हजार ऑटो आहेत. मी पण विदर्भाचा अध्यक्ष फाउंडर प्रेसिडेंट आहे, तर आमच्याकडे 1.25 लाख ऑटो आहेत. तुम्ही देऊ शकता का 1.25 लाख लोकांना नोकऱ्या? तुम्ही एक तर आम्हाला कर्ज देत नाही. आमचं कल्याणकारी बोर्ड केलं म्हणून प्रताप सरनाईकांनी फार मोठा 800 रुपये भरायला लावतात त्याला, म्हणजे आमचेच पैसे आम्हाला देणार का? तुम्ही मूर्ख आहे का? आम्ही 800 रुपये, आमच्या इथे फक्त एका ऑटोवाली नोंदणी केली, एकाही ऑटोवाल्यांनी कल्याण 800 रुपये तुम्ही त्याला फुकटात द्या ना. बाकीच्यांना कसे देता तुम्ही? शेतकऱ्यांना कशी मदत देता? मग आमच्या ऑटोवाल्यांनी काय केलं आहे पाप? त्यांना कुठली तरी मदत आहे का? कधी ते कर्ज त्याला फायनान्स कंपनीवाले 25-25, 30-30% त्याच्याकडे वायदाने बिचारा तुम्ही ऑटो घेतो, पैसे भरतो, तुमचा दंड भरतो, तुमचा इन्शुरन्स भरतो, पासिंग भरतो, त्याला काय तुम्ही देता? म्हणून माझं असं म्हणणं आहे की मराठी कंपल्सरी करू. मग तुम्ही सिंधी, मारवाडी जे काही आहे दुकानदार, त्याच्याकडे गेला, तो मराठी बोलतो का माझ्याशी? मग उद्या जर मी त्या पॅसेंजरला म्हटलं साले मराठी मेरे से मराठी में बात कर, वाड्याची मराठी बोला, तर मी पॅसेंजरला मारलं तर तुम्हाला आवडेल का ते? म्हणजे मी फक्त बोलायचं, पॅसेंजरनी माझ्याशी मराठीत नाही बोलायचं. हे कोणता कायदा काढला तुम्ही? दुकानदाराला सांगा, उद्या सगळ्यांना सांगा, जे परप्रांतीय दुकानदार आहेत, परप्रांतीय पाणीपुरीवाले आहे, परप्रांतीय भाजीवाले आहेत, ते मराठीत बोलतात का? माझं असं म्हणणं आहे, आम्ही मराठी बोलतो, आम्ही शिकवतो 10 शब्द, पण आमचा येतच नाही त्याला मराठी. कोणी सांगितलं येत नाही म्हणून? त्याला मराठी म्हणजे काय, त्याची गप्पा मारायचे, भांडण करायचं ते मराठीमध्ये. म्हणून माझं म्हणणं आहे की हा मूर्खासारखा मोहम्मद तुघलकी फैसला आहे. त्यांनी स्वतःच्या विधानसभेच्या अध्यक्षांना मराठी शिकवावं आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्या. भाऊ, काल एक महत्त्वाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. एक परप्रांतीय जे ऑटोवाले होते त्यांनी अक्षरशः रेल्वेमध्ये त्यांचा ऑटो टाकून ते त्यांच्या गावाला गेलेले आहेत, अशी एक चर्चा झालेली आहे. नेमकं तुम्ही कोणासोबत आहेत? जे महाराष्ट्रातले हिंदी भाषिक ऑटो आहेत की जे परप्रांतिक जे ऑटो आहेत त्यांच्या सोबत आहेत? हे बघा, परप्रांतीय ऑटोवाल्यांना जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल त्यांना परमिटच देऊ नका, त्यांना बॅचच देऊ नका. तुम्ही बॅच पण देणार, त्याच्यामुळे तुमच्या ITO ऑफिसर पैसे खाणार. तुमचा पोलीसवाला बॅचसाठी जे अँटीसिडेंट रिपोर्ट पाहिजे तो देणार. मग तुम्ही देता कशाला त्याला परमिट? सांगा ना. तुम्ही ॲट द टाईम ऑफ ॲप्लिकेशन फॉर द परमिट तुम्ही ती क्लॉज टाका त्याच्यामध्ये की त्याचं डोमिसाईल मराठी असलं पाहिजे, महाराष्ट्रीयन असलं पाहिजे. तुम्ही परप्रांतीयांना ऑटो देणार, परप्रांतीयांना तुम्ही लायसन्स देणार, तुम्ही परप्रांतीयांना तुम्ही बॅच देणार, आणि नंतर म्हणणार मराठी आलं पाहिजे. ह्याला काय मग आज अमरावतीमध्ये सुद्धा बघा, नागपूरमध्ये बघा, सगळीकडे हे रस्त्यावर ते काय मराठी आहेत का फेरीवाले?
पाणीपुरीवाले मुंबईमध्ये काय मराठी आहेत का? चौपाटीवरचे काय मराठी आहेत का? ते सगळं परप्रांतीय. मग तुम्ही परप्रांतीयांना जर तुम्ही म्हणाल की आम्ही त्यांना सगळं देतो, पण फक्त ऑटोवाल्यांना परप्रांतीय आले आणि त्यांना तुम्ही बॅच दिल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणता मराठी आलं पाहिजे, येतं ना त्याला. आत्तापर्यंत मला सांगा, मराठी येत नाही म्हणून कुठल्या पॅसेंजरनी भांडण केलं आहे हो ऑटोवाल्यांशी? तुला मराठी येत नाही, मग उद्या मी जर म्हटलं तू मला माझा ऑटो बुक करायला तुला मराठी आलं पाहिजे, म्हणजे मग मी सिंधी, मारवाडी किंवा जो मद्रासी जो कोणी माझ्या ऑटोत बसायला येईल त्याला मी म्हणेल तुला मराठी बोल पहिले, नाही तर मी तुला 2 झापडा मारतो. चालेल का तुम्हाला? म्हणजे आमचे भांडणं लावायचं काम तुम्ही सरकार करताय. आज आपण जर साऊथकडे गेलो तर साऊथकडले लोक त्यांच्या त्यांची जी भाषा आहे त्या भाषेवर प्रचंड प्रेम करतात. ते हिंदीसुद्धा बोलत नाहीत, इंग्रजीमध्ये बोलायला पाहायला मिळतात, अशी सुद्धा सोशल मीडियावर चर्चा आहे. आणि मग आपण महाराष्ट्रात राहून मराठीचा विरोध का करायचा असं लोकांचं म्हणणं आहे. माझं काय म्हणणं आहे की मद्रासमध्ये मी पण गेलेलो आहे, बेंगलोरला माझी मुलगी शिकलेली आहे. माझं असं म्हणणं आहे, तिथे कधी भांडणं झाले का की तुला बंगाली येत नाही, आपलं तामिळ येत नाही, किंवा तुला केरळाची मल्याळम येत नाही म्हणून तू माझ्या ऑटोत बसू नको? तिथल्या सरकारने सक्ती केली आहे का? ऑटोवाल्याला मग तामिळ आलंच पाहिजे, कन्नड आलंच पाहिजे? कुठे सक्ती केलेली आहे? फक्त महाराष्ट्रातच दिसून राहिली. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या गुजराती जे घाटकोपरला बसलेले आहेत, गुजराती व्यापारी म्हणा कोणी, किंवा तुमच्या बोरीवलीला वगैरे, त्यांना मराठी शिकवलं आहे का तुम्ही? मग आमच्याच ऑटोवाल्यांवर तुम्ही मला काय ते 12 लाख लोकांचा जर म्हणणं आहे, तुम्ही देऊ नका उद्या परमिट. त्यांना उद्या परमिट देऊ नका, त्यांना उद्या लायसन्सच देऊ नका, ते सगळं देणार आणि मराठीची कंपल्सरी घेणार. मग ओल्याबरोबर सुकं पण जळायला लागलं त्याला काय अर्थ नाही ना. हमारे मराठी येते, मराठी वालों के साथ में मराठी बात करेंगे, उर्दू आला आएंगे उसके साथ में ऐसी बात करेंगे. जब कोई मराठी आला आता उसके साथ में भी ये शब्द वापरेंगे, काय म्हणून राहिलेस भाऊ, किती पैसे देऊन राहिले, कुठे जाता है तो माले, ये भी बोल सकते हैं. हजरत आया, जैसा कोई भी आया, हिंदू आया, मुसलमान आया, कोई भी आया, तो उसके साथ में भी वो हिंदी बोलता, उर्दू बोलता, तो उसके साथ में वही शब्द वापरेंगे. ऐसा कोई विषय नहीं है. तो अभी ये सरकार ने जो निर्णय गलत है, ये गलत है. और उसमें जैसा ऐसा है, जैसा हर समाज का लोग आता है, हर समाज के लोग क्या है, तो जैसा उर्दू भी बात करते, हिंदी बात करते, मराठी बात करते, तो वो हिसाब से हम भी बात करते. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर त्यांचा जो विरोध आहे तो मराठी भाषेला नसून मराठी भाषेच्या सक्तीला त्यांचा विरोध आहे. अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती.